आवाज आहे आणि हा आवाज हा आवाज देशाचे भविष्य आहे. त्या त्या जनतेने त्यांना देखील प्रतिसाद दिला आहे आणि सर्व लोक आहेत, गावातील असतील किंवा भागातील असतील, अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्यांना देत आहेत आणि मतदानाला बाहेर पडत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगानं जो अपंग आणि वृद्ध लोकांसाठी जी उपक्रम राबवला आहे किंवा वाहने वगैरे देण्यासंदर्भात मतदारांना, उमेदवारांना किंवा ग्रामस्थांना आवाहन केलं आहे, त्याचा किती प्रतिसाद तुमच्या गावामध्ये मिळतो आहे? जो निवडणूक आयोगाने जो वाहने वगैरे द्या किंवा वृद्ध लोकांसाठी जो फॉर्म भरणे किंवा घरी जाऊन त्यांचे मतदान घेणे, 80 वर्षाच्या वयाच्या पुढील जी लोक आहेत किंवा जे अपंग आहेत त्यांच्यासाठी जी निवडणूक आयोगाने जो नवीन नियम राबवला आहे किंवा त्यांनी सांगितलं आहे त्या पद्धतीनं BLO असतील ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि अशा पद्धतीने कामही चालू आहे. ज्यांना अपंग आहेत किंवा ज्यांना घरी जाऊन मतदान त्यांचे घ्यायचे आहेत, 80 वर्ष वयाच्या 80 ज्यांना चालता येत नाही, त्यांचे देखील असे फॉर्म वगैरे भरलेले आहेत आणि त्यांचे मतदान घरी जाऊन घेतलेले सुद्धा आहे. धन्यवाद जगदीश पाटील. या ठिकाणी आपल्याबरोबर बोलता येते संग्राम पाटील. नमस्कार. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेला मतदारांनी कोणत्या पद्धतीनं प्रतिसाद दिला हा जगदीश पाटलांना मी प्रश्न विचारला, परंतु तुमच्या मते काय वाटते की निवडणूक आयोगाच्या आव्हानाला ग्रामस्थांनी मतदारांनी कसा प्रतिसाद दिला? नमस्कार. वास्तविक पाहता कसं आहे, मी थोडं ह्या गावाची पार्श्वभूमी सांगतो. सुपणे एक कराड तालुक्यातलं राजकीयदृष्ट्या एक संवेदनशील असणारं गाव आहे आणि तुम्ही तसं बघायला गेला की लोकांमध्ये मतदानासाठी जनजागृती काम करण्याचं निवडणूक आयोगानं फार चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. पण वास्तविक पाहता आमच्या गावामध्ये, सुपण्या गावामध्ये लोक तुम्ही बघा 30 ते 40% लोक पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीसाठी आहेत, पण एक भारताच्या राष्ट्रीय कर्तव्याविषयी या ठिकाणी खूप चांगली जनजागृती असल्यामुळं लोक आज सुट्टी टाकून या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे ह्या भागामध्ये मतदानाचं पर्सेंटेज हे माझ्या अंदाजानुसार 70 ते 75% पुढे राहणार आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा की आमच्या ह्या भागामध्ये